7 ऑगस्ट हा दिवस यंदापासून शाश्वत शेती दिवस किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल डे म्हणून साजरा केला जाणार आहे. कारण काय? हाच दिवस आहे 7 ऑगस्ट 1925 डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस. त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांच्या हरित क्रांती, शाश्वत शेती व एकूणच कृषी क्षेत्रातील योगदानाला अभिवादन करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. 1960च्या दशकात भारत जेव्हा उपासमारीने त्रस्त होता, तेव्हा भारतात हरित क्रांती रुजवणारे MS स्वामीनाथन म्हणजेच मानकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांनी भारताला अन्न संकटातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. किड्यामुंग्यांसारखा वाढणारा देश व जागतिक भिकेचा कटोरा म्हणून भारताचा जगभर अवमान झाला. तेव्हा गहू व तांदळाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजातींचा यशस्वी प्रयोग करून त्यांनी भारताला जगाचं धान्याचं कोठार बनवलं. त्यांच्यामुळेच देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला होता. मेक्सिकन गव्हाच्या वाणापासून भारतात कल्याण सोना व सोनालिका व तैवानमधून आणलेल्या तांदळाचा वाणापासून भारतात जया हे वाण विकसित करून त्यांनी फक्त अन्नधान्याचं उत्पादनच वाढवलं नाही, तर निसर्गाचं संतुलन राखलं, मातीचं आरोग्य जपलं आणि शेतकऱ्यांचा सन्मानही राखला. हरित क्रांती कायम टिकण्यासाठी ती शाश्वत असली पाहिजे. त्यांनी दिलेली ही शिकवण अंगीकारून या 7 ऑगस्टपासून आपणही शाश्वत शेतीकडे वाटचाल करूया.